शेतकरी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी बेनसे झोतीरपाडा प्रकल्पबाधित स्थानिक संघर्ष समिती आक्रमक झाली असून त्यांनी 1 एप्रिल पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले। दुसऱ्या दिवशी दिनांक 2 एप्रिल रोजी पेन तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी बेनसे सिद्धार्थनगर येथील उपोषणकर्ते, शेतकरी व स्थानिक भूमिपुत्र यांची भेट घेऊन चर्चा केली आहे। उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन लवकरच रिलायन्स व्यवस्थापनातील रिलायन्सच्या वरिष्ठ व्यवस्थापनेसोबत बैठक लावून तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी तहसीलदार शेजाळ यांनी दिले। यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी शेतकरी व ग्रामस्थ यांच्या समवेत रिलायन्सने खोदकाम करून अडवलेल्या पूर्वापार वहिवाट व येण्या जाण्याच्या रस्त्याची पाहणी केली आहे। शेतकरी, पशुपालक, मच्छीमार यांचे होणारे नुकसान यावर भरपाई, संरक्षण, भिंत बांधू नये, सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीत प्राधान्य देण्याबाबत यावेळी चर्चा झाली आहे। बेनसे झोतीरपाडा प्रकल्पबाधित स्थानिक संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे, उपोषणकर्ते तथा माजी सरपंच सौ स्मिता गुत्ते, कल्पना अडसुळे, योगेश अडसुळे, सचिन कुत्ते आदींनी तहसीलदार यांना जोपर्यंत आमच्या 8 मागण्या रिलायन्स नागोठणे व्यवस्थापनाकडून लेखी स्वरूपात मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आलाय। आमच्या अशा मागण्या आहेत की आमच्या 8 मागण्या आहेत त्या आम्ही त्यांच्याकडे वारंवार त्या मागण्या दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या मागण्यांचा आम्ही तुमचं म्हणजे मागण्या पूर्ण करतो असंही आम्हाला सांगितलंय, परंतु त्यांच्याकडून कंपनीकडून आमच्या मागण्या कोणत्याही प्रकारे पूर्ण होत नाही आहेत। आम्ही त्यांना सांगितलं की आमचे मुलं आहेत गावातली शिकलेली सुशिक्षित बेरोजगार, त्यांना BSc 12वी डिग्री डिप्लोमा झालेली आहेत, त्यांना तुम्ही कामाला घ्या। त्याचप्रमाणे शेतीचं आमचं नुकसान झालेलं आहे कारण त्यांचं दूषित पाणी आमच्या शेतामध्ये गेलेलं आहे, त्यामुळे ते नुकसान, तसंच मच्छी व्यवसाय, गुरं व्यवसाय ह्या लोकांचंही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। गुरं मेलेली आहेत ते पाणी पिऊन। त्याचप्रमाणे आमच्या बौद्धवाड्यातली स्मशानभूमी आहे ती त्यांनी उठू नये। नंतर इथले बौद्धवाड्यातला एक रस्ता आहे तो त्यांनी व्यवस्थित आम्हाला रस्ता द्यावं, कारण मध्ये एक आग लागली, त्या आगीमध्ये जर का रस्ता नसता तर फायर ब्रिगेड रस्ता नसेल तर फायर ब्रिगेडची गाडीसुद्धा तिथे येऊ शकत नाही, त्यामुळे आम्हाला तो रस्ता व्यवस्थित त्यांनी द्यावं आणि शेतकऱ्यांचं नुकसान भरपूर प्रमाणात होत आहे, तो नुकसान त्यांनी भरपाई करून द्यावी शेतकऱ्यांची मागणी आहे। पण ते म्हणतात आम्ही देऊ, ते 1 शेतकऱ्याला बोलवतात, कदा 2 शेतकऱ्यांना बोलवतात, पण कुणाचीही कुठल्याही प्रकारची मागणी त्यांनी आतापर्यंत पूर्ण केलेली नाही। मुलांना कामाला घेतो असंही आम्हाला सांगितले, तीही मागणी पूर्ण केलेली नाही। झाडं तोडलीत, आमच्या गावात भरपूर प्रदूषण झालेलं आहे, त्याचा आम्हाला खूप त्रास होणार आहे। त्याचप्रमाणे ते आमच्या मागण्या पूर्ण करत नसल्या कारणाने आम्हाला हे उपोषण करावं लागलेलं आहे आणि त्यांनी जर आमच्या कोणत्याही प्रकारच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही आणि लेखी स्वरूपात आम्हाला लिहून दिला नाही तर आम्ही हे उपोषण उठवणार नाही। हे उपोषण आमचं कायम असं चालू राहणार जेव्हापर्यंत आम्हाला लिहून देत नाहीत तेव्हापर्यंत। माझं नाव धर्मी नारायण अडसुळे, राहणार बेनसे बौद्धवाडी। जे हे अमर उपोषण जे हे मुलांनी केलेले आहे, माझा नातू योगेश अडसुळे, सचिन कुथे, स्मिता कुथे, कल्पना बबन अडसुळे ही माझी मुलं जे उपोषणाला बसलेले आहेत। मागे देखील योगेश उपोषणाला बसलेला पण त्याला कुणी मार्गदर्शन दिलं नाही आणि आम्हाला न्याय हा मिळालाच नाही, म्हणून हा परत बसलेला आहे। तर ह्या आमच्या ज्या 8 अटी आहेत ह्या त्याही आमच्या पूर्ण कराव्या। जो हा रस्ता बांधायचा, ही भिंत बांधायची, ही भिंत बांधायला नाही पाहिजेत आणि आमचा स्मशानभूमी आहे तिथून म्हणजे तिथून इथे आंब्याच्या झाडापर्यंत हा रस्ता आम्हाला सगळा मोकळा पाहिजेत। आमची मुलं बालं खेळायला पाहिजेत, आमच्या मुलाबालांना खेळायला जागा नाही, आमच्या गाड्या यायला जागा नाही, म्हणून या गाडीसाठी रस्ता दिला पाहिजे आणि भिंत बांधायची त्याही बंद केली पाहिजे। आणि जो भराव जो केलेला आहे इकडे खाडीमध्ये, खाडीच्या बाजूला जो भराव केलेला आहे ते मच्छीमार आहेत त्यांना देखील धोकादायक आहे, कारण मच्छी मारून ती मुलांची पोटं भरतात आणि काम नाही ना धाम नाही, मग ते मच्छी मारूनच मुलांची पोटं भरतील ना, कामालाच नाही।
आणि आमच्या गावामध्ये गुरं आहेत, गुरंवाले आहेत, त्या गुरांना चरायला जागा नाही, त्यांना पाणी पियाला जागा नाही. हां, आणि इथे तो पाईप कुठला फुटला, तो सगळा खराब पाणी जात आहे. तो पाणी पिऊन ती ढोरं पण मेली, अशी ती 4 ढोरं मेली. परत आता हा पाऊस जर पडला तर हा सगळा भराव खाडीमध्ये जाणार आहे. आता आमच्या खाडीमध्ये आम्ही भात, मूग, हरभरे, वाल, पावटा, तुरी या असं आम्ही कडधान्य पिकवतो. मग ह्याची सगळी नुकसान होणार आहे. म्हणून नुकसान झाली नाही पाहिजेत. आम्हाला शेताची काय भरपाई द्या, भरपाई द्या, नाही तर आमच्या जमिन्याच घ्या. ते भरपाई आम्हाला नकोच, मी बोलते आमच्या जमिन्याच घ्या. कारण भरपाई देऊन जरी तुम्ही वारंवार काय आम्हाला भरपाई देणार नाही आहोत. म्हणून ते आमच्या जमिन्याच घ्या तुम्ही. आणि जर जमिन्या घ्या आणि आमच्या मुलांना पण कामाला लावा. मी बबन अडसुले, संघर्ष समितीचा अध्यक्ष. आणि आज 1 एप्रिलपासून आम्ही हा जो उपोषण चालू ठेवलेला आहे, संघर्ष समितीच्या माध्यमातून हा उपोषण चालू ठेवलेला आहे. तो यासाठी आज जवळजवळ 8 ते 9 महिने झाले आम्ही कंपनीशी संघर्ष करत आहोत व मागण्या मागत आहोत. व ज्या मागण्या अशा आहेत की इथं बेरोजगार मुलं आहेत, BSc डिग्री, डिप्लोमा, 12वी पास. कंपनीने आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की उमंग हॉटेलमध्ये कंपनीच्या की तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुमचे BSc डिग्री, डिप्लोमा जी मुलं आहेत त्या लोकांना आम्ही इथं कंपनीत सामावून घेऊ असं तेही आश्वासन दिलं होतं. परंतु आजपर्यंत त्यांनी काहीही आश्वासन आमचं धुडकावून लावलेलं आहे. व आमच्याकडे डिप्लोमा, डिग्री जी मुलांचं जो कागदपत्र आहेत हे आमच्याकडे मागितलं होतं ते सुद्धा आम्ही त्यांना दिले. परंतु त्यावरती त्यांनी कंपनीने अजून कोणताही विचार केलेला नाही व मुलांना कंपनीत नोकरीसाठी सामावून घेतलेलं नाही. आज जवळजवळ ही कंपनी इथं आल्यापासून आमच्या लोकांची जी जागा MIDCने घेतली, तो MIDC जागा घेऊन शनी आमच्या इथल्या IPCला दिलं आहे. IPCने रिलायन्सला दिली. आज ती जागा देऊन जवळजवळ 40 वर्षे ते 35 ते 40 वर्षे झालीत. तसा बेकायदेशीर तसं बघायला गेला तर रिलायन्सचा इथं 35च्या 15-20च्या पुढं जर जो जागा पुढं त्याचा हे झाला असेल, टाईम होऊन गेला असेल, वर्ष होऊन गेलं असेल, तर तिथं कंपनीचा कुठलाही अजिबात त्याचा हक्क नाही असं आम्हाला वाटतं आहे. पण ह्या कंपनीने जी दादागिरी करून आणि अशी दादागिरी करून आमचा जो हक्काचा जो न्याय मिळवून घेण्याचा तो कंपनीने धुडकून लावलेला आहे. त्याशिवाय आम्ही शेतकऱ्यांची नुकसान व पशुपालनची नुकसान आणि मच्छीमारांची नुकसान हा जो इथं चाललेला आहे, धाट चाललेला आहे, हा कंपनीने हलवून पाडलेला आहे. आणि आमची जी मागण्या आहेत ती कंपनी अजिबात मान्य पूर्ण करत नाही. त्यासाठीच आम्ही सर्व संघर्ष समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ आजच्या इथं 1 तारखेपासून आम्ही इथं उपोषणाला बसलो आहोत. माझे नाव आसिफ मोमीन आहे. आमची मागणी ह्या पद्धतीची आहे की ह्या रिलायन्स कंपनीची जी पाईपलाईन आहे ती गेल्या 2 वर्षापासून त्याचं पाणी फुटलेलं आहे. आणि ह्या पाईपलाईनीच्या ज्या कंप्लेंटी आहेत ते वारंवार मी इस्टेट ऑफिसला जाऊन त्या साहेबांना सांगून वारंवार त्यांना मी सांगितलेलं होतं. परंतु ती काही त्याही लाईन बंद केलेली नाही. आणि ती लाईन न बंद केल्यामुळे माझ्या 18 ते 20 गायी आहेत, दूध असतं. एका गाईला, ज्या गाईला 5 लिटर दूध होतं त्या गाईला आता फक्त 1 लिटर 2 लिटर ह्या पद्धतीनेच आता त्यांना हे तो 10 आहे आता. तर त्या गाई दुधावरून फारशा केलेल्या पण आहेत. मागं त्यांना ते गाई पाणी वगैरे पिऊन गाई माझ्या मेल्या पण बऱ्याच. तर ते आम्हाला नुकसान भरपाई ते आपल्याला द्यायला हवी. करत नाही. आणि हाय कोण आपल्या गावात करणार? शिक्षण आहे काय मुलांना? मग आता जी लागली ती लागली. आणि उन्हाळी आहेत मुलं, कोणाला कामधंदा नाही, ती पोटं कशावर भरणार सांगा बघू. त्यांना जर कामधंदा नाही, जमीन गेल्या लुस्कणगी झाली, मोली मजुरी करून खातात. आता मोली मजुरी कुठपर्यंत खातील? आपली जमीन आहे ते आपली जमिनीची सत्ता गेलेली आहे. मासली मरत नाही, मासलीला धोका आहे, माणसांना धोका आहे, सगळ्यापासून धोका कंपनीचा आहे. हा निर्णय कोण घेणार? हा निर्णय झाला पाहिजे.
किती गेलं येऊन शानी, कोणी निर्णय दिलाय नाही. आता 4 कंपन्या आल्या आणि तर बंद करताना आता हे कंपनी बंद केला आणि तो कुठला आहे तो आम्हाला माहिती नाही नावगाव. आता इथे जेव्हा आला तेव्हा आम्ही फॅमिली गेलो आणि तो रस्ता फरत होतं आणि आमच्या तिथनं रस्ता काढत होतं, तर मी काढून दिला नाही आणि त्यानं रस्ता फोडून दिला नाही. आता हे लोक मागणं आणि हा भाऊ बसला, एकदा बसला आणि निर्णय उठलाय. आता त्याचा निर्णय लागलाय काय कोणी नाही, अजून निर्णय लागलाय. आता परत बसलाय. मग आता तरी निर्णय द्या हो तुम्ही. आणि मुलाबाला हयात होणार, त्यांना कामधंदा मिळला पाहिजे, आम्हाला मुली मजुरी मिळली पाहिजे. बाया माणसं आहेत, असे अनपट आहेत, शिकलेले आहेत, त्यांना सगळ्यांना सर्व अगदी. माझं नाव सचिन गणपत कुते. माझं जे नुकसान होतोय रिलायन्सच्या केमिकलमुळे, पाण्यामुळे, आणि त्यात मच्छी मरतो. कोलंबी, खरबी आणि चिंबोरी ही गोष्ट दर्यात राहिली नाही आणि मी प्रत्येक गोष्टीला विरोध करतो. तिथं दमदाटीत चालतो. काय मागणी आहे? माझी मागणी आहे, माझा जो नुकसान केला आहे त्याची भरपाई. आशिफची गुरं हे आज त्याची दूध व्यवसाय, पशुपालन ह्यांचा नुकसान भरपाई कंपनीने करावा आणि माझी जाणारी वहिवाटीची रस्ता ही मोकळीत ठेवावी. आणि संरक्षण भिंत ही शेतकऱ्यांचा रस्ता संरक्षण भिंत घातली जातोय. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.